लेकरांना रस्त्यावर सोडला तिथं, एवढे लहान लेकरं, 3-4 वर्षाचा मुलगा, 7-8 वर्षाची मुलगी, काय झालं असतं बरं वाईट काय तर काय झालं तुला एवढी दिवस आठवण आली नाही का लेकरांची? तुझ्या बायकोला काय घेणं देणं नाही, लेकरं कुठे आहेत काय नाहीत कसे आहेत हे का नाही? नाही घेणं देणं नाही. तुझं काम होतं ना चांगलं त्यांना ठेवायचं, होय सर, चांगलं माझं शिक्षण काम- द्यायचं. तू पण सर. रस्त्यावर सोडून तिला निघून गेलास. नाही, 15 दिवस तुला आठवण आली नाही का तुझ्या लेकरांची? साहेब, एवढं मला सोन्यासारखे लेकर काय तुझे. सांगतो साहेब, मी चेक करून पडलं होतं म्हणून. चक्करून पडलास मग 15 दिवस विसरतो का तू लेकरांना? नाही सर, मला आठवण काय सांगणार. असं तर तू सोडून गेलास परत तर लेकरांना. नाही साहेब, सोडत नाही साहेब असं. तुझे सोन्यासारखे लेकर जर उद्या सोडून तू रस्त्यावरच गेलास, सोडत नाही साहेब. आता कोणाच्या भरोशावर तुला लेकर द्यायचे? साहेब एक बार चुकी झाली साहेब, आणखी बार मॅसेज करत नाही साहेब. कोणातरी मोठ्या माणसाला घेऊन ये, तुझ्या आईला घेऊन ये, लेकरांची आजी आहे ना, लेकरांच्या आजीला घेऊन ये, मग तुझ्या हँडओव्हर करतो आम्ही लेकरं. आजीला कळवलं होतं निजामाबादला फोनवर लेकरं भेटल्याच्या 2 दिवसानंतर, पण आज 15 दिवस झाले आजी पण आली नाही. तर तुम्हाला लेकरं नसतील पाहिजे तर मग कुणाला तरी अडॉप्ट करून करायला द्या ना. तू असे नाही भेटणार तुला, तुझ्या आजीला घेऊन ये, कोणातरी मोठ्या माणसांना घेऊन ये, तर तुला हँडओव्हर करतो आम्ही. ठीक आहे.